No excuses. No excuses. No excuses. No excuses. मित्रांनो, आज मी तुम्हाला एक साधी पण कठोर सत्य सांगणार आहे. काय थांबवत आहे तुम्हाला? तुम्ही थकला आहात का? रात्रभर झोप लागली नाही का? पैसे नाहीत का? वेळ नाही का? कुटुंबात समस्या आहेत का? बस झालं, आता कोणत्याही बहाण्याला थारा नाही. बहाणे ही फक्त तुमच्या मनाने तयार केलेली खोटी गोष्ट आहे. बहाणे तुम्हाला आराम देतात, पण ते तुमचे स्वप्न मारून टाकतात. बहाणे तुम्हाला सांगतात, उद्या करेन, आता नाही जमणार, माझ्या परिस्थिती वेगळी आहे. पण सत्य हे आहे, बहाणे फक्त त्या व्यक्तीला चांगले वाटतात ज्याने ते बनवले असते. तुम्हाला यश हवे आहे, आरोग्य हवे आहे, पैसे हवे आहेत, चांगले जीवन हवे आहे. मग आता एकदा ठाम निर्णय घ्या. नो एक्सक्युजेस. पहा, आजच्या काळात बहाणे किती सोपे झाले आहेत. सकाळी उठायचे असते, पण मोबाईल मध्ये अलाराम वाजते आणि तुम्ही फक्त 5 मिनिटे म्हणून पुन्हा झोपता. नंतर म्हणता, आज थकलो होतो. जिमला जायचे असते, पण आज ऑफिसचा प्रेशर आहे, घरात काम आहे, पावसाळा आहे, असे बहाणे. स्टार्टअप सुरू करायचे असते, पण पैसे नाहीत, मार्केट तयार नाही, कुणी साथ देत नाही म्हणता. परीक्षेची तयारी करायची असते, पण माझ्या टीचर चांगले नाहीत, घरात वातावरण नाही, इंटरनेट स्लो आहे, असे सांगता. थांबा, हे सर्व बहाणे आहेत. मी तुम्हाला सांगतो, जगात जे यशस्वी लोक आहेत त्यांच्याकडेही तेच समस्या होत्या. त्यांच्याकडेही कमी वेळ होता, कमी पैसे होते, कुटुंबाची जबाबदारी होती. फरक एवढाच की त्यांनी बहाणे केले नाहीत, त्यांनी काम केले. तुम्हीच तुमचा सर्वात मोठा शत्रू आहात. तुम्हीच स्वतःला थांबवत आहात. आता नवीन इनोव्हेटिव्ह आयडिया आहे का? कल्पना करा, तुम्ही एक ऍप वापरता ज्यात दररोज सकाळी तुम्हाला स्वतःला प्रश्न विचारावे लागतात. आज मी कोणते बहाणे तयार करणार आहे? ते बहाणे खरे आहेत का की फक्त आरामासाठी? असा एक साधा ट्रॅकर ठेवा. दररोज रात्री 1 मिनिट घ्या आणि लिहा, आज मी कोणते बहाणे केले, उद्या ते कसे टाळणार. ही छोटी सवय तुमचे आयुष्य बदलून टाकेल. एका तरुणाची गोष्ट सांगतो. पुण्यात राहणारा, नोकरी करतो, पण स्वतःचा बिझनेस सुरू करायचा आहे. रोज म्हणतो, आज थकलो, उद्या प्लॅन करेन. महिने गेले, वर्ष गेले, काहीच झाले नाही. एक दिवस त्याने निर्णय घेतला, नो एक्सक्युजेस. सकाळी 5 वाजता उठायचे, 1 तास रिसर्च करायचा, ऑफिस नंतर 2 तास काम करायचे, रविवारी पूर्ण दिवस. 6 महिन्यात त्याने छोटा ऑनलाईन कोर्स सुरू केला. आज तो लाखो कमावतो, फक्त बहाणे सोडल्यामुळे. तुम्हीही असेच करू शकता. फिटनेस साठी जिम महाग आहे म्हणू नका, घरातच 20 मिनिटे व्यायाम करा. युट्यूबवर फ्री वर्कआउट व्हिडिओ आहेत. शिकण्यासाठी वेळ नाही म्हणू नका, रोज 30 मिनिटे. मोबाईल बंद करून अभ्यास करा. फोनवर फक्त स्टडी ॲप्स ठेवा. पैशासाठी नोकरीतून कसे वाढेल म्हणू नका, साईड हसल सुरू करा. फ्रीलान्सिंग, यूट्यूब चॅनल, छोटा बिझनेस, रिसेलिंग. आजकाल हजारो पर्याय आहेत. बहाणे संपवण्याचे 10 इनोव्हेटिव्ह मार्ग. अकाउंटेबिलिटी पार्टनर. एक मित्र किंवा फॅमिली मेंबरला रोज सांगा की आज तुम्ही काय करणार आहात. त्याने विचारले तर बहाणे करता येणार नाहीत. 2 पब्लिक कमिटमेंट. सोशल मीडियावर पोस्ट करा, मी आजपासून रोज 1 तास अभ्यास करणार. हजारो लोक पाहतील, मग मागे हटता येणार नाही. 3 मायक्रो हॅबिट्स. मोठे लक्ष नको, फक्त 2 मिनिटे सुरुवात करा. 2 मिनिटे जिम, 2 मिनिटे वाचन, 2 मिनिटे प्लॅनिंग. मेंदू बहाणे बनवायचा वेळच मिळणार नाही. मेंदूला बहाणे बनवायचा वेळच मिळणार नाही. 4 एन्व्हायरमेंट चेंज. बहाणे येतात त्या जागा बदला. स्टडी टेबल स्वच्छ ठेवा. फोन दुसऱ्या खोलीत ठेवा. जिम बॅग रेडी ठेवा. 5 वाय पॉवर. रोज सकाळी स्वतःला विचारा, मी हे का करत आहे. तुमचे का खूप मजबूत असेल तर बहाणे आपोआप मरतील. 6 पास्ट सक्सेस रिकॉल. जेव्हा बहाणे येतात तेव्हा आठवा, पूर्वी तुम्ही कसे अडचणी पार केल्या, तीच ताकद आजही आहे. 7 फ्युचर पेन व्हिज्युअलायझेशन. कल्पना करा, 5 वर्षांनी तुम्ही अजून तसेच आहात, काहीच बदलले नाहीत. ते दृश्य पाहून भीती वाटेल आणि कामाला लागाल. 8 रिवॉर्ड सिस्टीम. काम पूर्ण केल्यावर स्वतःला बक्षीस द्या. 1 तास अभ्यास केला तर आवडते गाणे ऐका.
किंवा चांगला चहा प्या. ट्रॅक प्रोग्रेस. एक नोटबुक किंवा ऍप मध्ये रोज प्रगती लिहा. 30 दिवसांनी पहा किती बदल झाला आहे. 10. मॉर्निंग रिच्युअल. सकाळी पहिल्या 30 मिनिटात बहाणे बनवू नका. उठल्यावर लगेच पाणी प्या. 5 मिनिटे व्यायाम, 5 मिनिटे प्लॅनिंग. हे रुटीन बहाण्यांना जागाच देणार नाही. ऐका, यश सोपे नाही, ते कठीण आहे. पण कठीण असल्यामुळे सर्वजण करत नाहीत. तुम्ही थकलात, मग थकलो असतानाही करा. पैसे नाहीत, मग कमी पैशात सुरुवात करा. वेळ नाही, मग टीव्ही, रील्स, गेमिंग कमी करा. तुम्ही एकटे नाही आहात. लाखो लोक आजही बहाणे करत आहेत. पण फक्त काही जण बहाणे सोडून पुढे जात आहेत. तुम्ही त्या काही जणांपैकी व्हा. आजच्या डिजिटल युगात नवीन संधी आहेत. AI टूल्स वापरा. चॅट GPT ने आयडिया घ्या. कॅनवाने डिझाईन करा. युट्यूबने शिका. गावात राहता, ऑनलाईन बिझनेस सुरू करा. शेतीचे प्रोडक्ट्स विका. हस्तकला विका. शहरात राहता, फ्रीलान्सिंग करा. लेखन, ग्राफिक्स, व्हिडिओ एडिटिंग. नो एक्सक्युजेस म्हणजे जबाबदारी स्वीकारणे. तुमच्या आयुष्यासाठी तुम्ही जबाबदार आहात. कुणी येऊन तुमचे काम करणार नाही. जेव्हा तुम्हाला सोडून द्यावेसे वाटेल तेव्हा आठवा मी का सुरुवात केली होती. जेव्हा दुखते, थकवा येतो, नकार येतो, तेव्हा सांगा स्वतःला, मी इतका दूर आलो आहे, आता मागे हटणार नाही. मित्रांनो, आज हा दिवस आहे निर्णय घेण्याचा. बहाणे बंद करा. कामाला लागा. रोज छोटे पाऊल टाका. एक दिवस तुम्ही मागे वळून पाहाल आणि म्हणाल, मी बहाणे केले नाहीत म्हणून आज इथे पोचलो. नो एक्सक्युजेस, नो मोर लाईज. डू युअर सेल्फ. गेट अप अँड गेट टू वर्क. तुम्ही करू शकता. तुम्ही बदलू शकता. तुम्ही यशस्वी होऊ शकता. आता उठा. आता सुरुवात करा. नो एक्सक्युजेस. आजपासून बहाणे बंद.